नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आपल्या चॅनलवर भरपूर महिला येतात. तर अशाच आज एक महिला आलेल्या आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम. नमस्कार सर. काय आपलं नाव? माझं नाव रेणुका. बरं, कुठे राहता तुम्ही? मी औंध पुणेला राहते. आणि मूळ गाव? मूळगाव अमरावती जिल्हा. बरं. आणि प्रोफेशन, ॲज अ प्रोफेशन काय करता तुम्ही? मी अकाउंट्समध्ये आहे. बरं. काय काय कसे कसे तुमच्याबरोबर अनुभव घडले होते? ॲक्च्युली माझ्या सोबत 2 इन्सिडेंट्स घडलेले आहेत. तर ते दोन्ही पण मी शेअर करू इच्छिते. तर फर्स्ट इन्सिडन्स जो आहे हा 2020 सालचा आहे, जो माझ्या स्वतःच बरोबर घडलेला. लॉकडाऊनच्या पिरियडमधला? लॉकडाऊनच्या अगोदर म्हणू शकतो आपण. बरं. तर त्या टाईमला मी एका ठिकाणी जॉब करत होते पुण्यामध्येच. तर तिथे जसं की आपलं हॉस्टेल किंवा पी-जी वगैरे म्हणू शकतो. तर त्या टाईपला आम्ही जवळपास 7 ते 8 मुली असायचो. ते रो हाऊस होता, 2 BHK, वरती 2 रूम, खाली 1 हॉल आणि किचन. तर एका रात्री असं झालेलं की काही मुली वरती झोपलेल्या आणि मी खाली होते हॉलमध्ये. मी आणि माझ्या बाकी रूममेट्स पण होत्या. तर हॉलला लागूनच आमचं वॉशरूम पण होतं आणि त्याच्या पुढे किचन होतं. तर रात्री 1 ते 2च्या दरम्यान एक आमच्यामधली मुलगी उठून वॉशरूमला गेली. तर ती अचानक किंचाळायला लागली वॉशरूममधनं. तर माझे म्हणजे मी तर गाढ झोपेत होते, बट माझ्या बाकीच्या ज्या सोबती होत्या तर त्या उठलेल्या आणि त्या बघताय तर ती मुलगी आतनं ओरडतीये अशी जोरजोरात. तर त्यांनी मला पण उठवलं. मी बघते तर ती वॉशरूममध्ये अशी अडकलेली होती समजा. तर आम्ही जाऊन दरवाजा उघडला आणि बघितलं तर सर्व नॉर्मल वाटलं आम्हाला. अडकली होती म्हणजे एक्झॅक्टली काय? म्हणजे तिला असं वाटत होतं की ती अडकलेली आहे, की तिला बाहेर निघता येत नाही आहे. तर मग ते बाथरूम लॉक होतं का? नाही, आतमधनंच ते ॲक्च्युली हे होतं. म्हणजे असं ढकललेलं होतं, लॉक नव्हतं, आतमधून पण नव्हतं, बाहेरून पण नव्हतं. तर आम्ही जाऊन तिला बाहेर काढलं तर ती फार अशी घाबरलेल्या अवस्थेत आम्हाला दिसायला लागली. टाइम पिरियड काय होता? आणि 1 ते 1.5च्या दरम्यान हा झालेला असेल किस्सा. तर त्या टाईमला मग आम्ही तिला बाहेर घेतलं. आम्ही सर्व तिला बसून अगोदर पाणी वगैरे पाजलं की तुला काय झालेलं नेमकं. तर त्यानंतर ती आम्हाला सांगायला लागली की मला माहिती नाही काय झालेलं, बट मला असं वाटत होतं की वॉशरूममध्ये कोणीतरी माझ्याशिवाय अजून कोणीतरी आहे, जे मला बघतं आहे आणि मला बाहेर निघू देत नाही आहे. तर आम्ही म्हटलं असं तर नसेल झालं, कारण जेव्हा आम्ही आतमध्ये आलो वॉशरूममध्ये तर तू एकटीच होती फक्त, बाकी कोणी नव्हतं. बट ती म्हणजे अशी सांगायला लागली आम्हाला की नाही, मला असं जाणवलेलं की कोणीतरी आहे. तर मी त्या टाईमला बऱ्याच मुली राहायचो आणि सर्वजणी जॉब करणाऱ्या. तर त्याच्यामुळे असं आम्हाला वाटलं नाही की म्हणजे घाबरायची वगैरे. जर का एकजण घाबरलं तर सर्वच घाबरतील. त्याच्यामुळे आम्ही तो किस्सा तिथेच असं टाळायचा प्रयत्न केला आणि म्हटलं ठीक आहे, जाऊ दे. जे झालं ते झालं. होऊ शकतं तुला भास झाला असेल, तू झोपी जा. तर ते झालेलं. सकाळी उठून वगैरे सर्व नॉर्मल होतं. ती थोडी घाबरली होती, पण आम्ही तिला म्हटलं, सर्वांनी आधार दिला की तू नको काळजी करू, आपण सर्व आहोत सोबत. त्यानंतर जवळपास 10 ते 15 दिवसानंतर मी वरच्या रूममध्ये होते. त्यांच्यानंतर त्याला काय प्रॉब्लेम झाला का? म्हणजे ताप वगैरे येणं असं काय? सकाळी म्हणजे जो नेक्स्ट डे होता त्या दिवशी ती खूप घाबरलेली होती. त्याच्यामुळे तिला फीवर वगैरे होता. तर तो दिवस तिच्यासाठी थोडा त्रासदायक झालेला, बट त्यानंतर ती नॉर्मल होती. तर त्यानंतर आम्ही पण तिची थोडी एक्स्ट्रा काळजी घ्यायला लागलो, कारण आम्हाला म्हणजे लक्षात आलं की ही थोडी घाबरणाऱ्या वृत्तीची आहे. तर ते झालेलं. त्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर मी एकटी रूममध्ये झोपलेली होती वरती. माझ्या काही रूममेट्स जे होत्या त्या खाली आणि काही बाकीच्या इकडे होत्या. तर त्या टाईमला ॲक्च्युली आम्ही कमी होतो रूममध्ये, त्याच्यामुळे मी एकटी झोपलेली होती. आणि माझी झोप ही फार गाढ आहे. मी उठत नाही झोपेतनं, किती जरी काही वाजलं. बट त्या रात्री आय डोंट नो की अमावस्या होती की काय माहिती, बट मी झोपली होती आणि मला असं वाटत होतं रात्री 2 ते 3च्या दरम्यान, आय गेस 3 ते 4 असू शकतं. तर त्या टाईमला मला असं वाटत होतं की कोणीतरी माझ्या वरतून येऊन असं नाचतंय, खूप सगळेजण नाचताय आहे किंवा मला असं हलण्याची परवानगी नाही देत आहे. माझी बॉडी लॉक झाल्यासारखं मला वाटत होतं. म्हणजे अंगावर नाचतात असं? अंगावर, येस. असं वाटत होतं की मला कोणी उठू देत नाही आहे. मला असं झोपेत तसं वाटलं त्या टाईमला. म्हणजे मला जाग आला होता की काहीतरी होत आहे. बट लहानपणापासून धार्मिक यामध्ये असल्यामुळे मी त्यावेळेस हनुमान चालीसा बोलायला लागली मनातल्या मनात आणि मी परत गाढ झोपेला गेली. म्हणजे बॉडी एकदम स्टक झाली का? स्टॉप झाली होती, बॉडी लॉक झाली होती पूर्ण. मला मुवमेंट नव्हती करता येत कुठलीही. पण मी मनातल्या मनात हनुमान चालीसेचा जाप केला
आणि मी परत झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर मी हा किस्सा माझ्या ज्या बाकी मैत्रिणी होत्या त्यांच्याशी हा शेअर केला. तर ते म्हणे, की अगोदर पण असं काहीतरी झालं आहे, जसं की 15 दिवसा अगोदर एका मुलीबरोबर झालेलं. मी जस्ट शेअर केलं. तर ते म्हणे आणि त्या अगोदर पण असं 1-2 मुलींना असं थोडं ऑकवर्ड किंवा असं भास झाला टाईप तिथे वाटलेलं. तर आम्ही म्हटलं आजूबाजूच्यांना आपण चौकशी करूया, काही झालं आहे का इथे वगैरे, वगैरे. तर आम्ही विचारलं जे आमचे ओनर्स होते त्या टाईमला. तर ते तर ऑब्व्हियसली आम्हाला काही सांगणार नव्हते. तर मग आम्ही अजून बाहेर जे शेजारी वगैरे असतात, तर त्यांच्याशी बोलणं केलं. बरं, मग? तर आम्ही शेजारच्यांशी कॉन्टॅक्ट केला, की काही तुम्हाला असं आढळून आलं आहे का? किंवा आमच्या अगोदर जे राहायचे, म्हणजे तुम्हाला काय अनुभव आलाय का? असं काही अगोदरच्यांना वगैरे काही आलं आहे का? की हा आमचा भास आहे. तर त्यापैकी 1-2घांनी तर आम्हाला असं नाहीच म्हटलं, की नाही बा आम्हाला नाही माहिती वगैरे. कारण जनरली लोकं पडत नाही या गोष्टींमध्ये, ज्या चांगल्या सिटीमधनं वगैरे असतात. तर तरीसुद्धा आम्हाला अशी उत्सुकता किंवा म्हणू शकतो क्युरिओसिटी झाली आणि आम्ही अजून 1-2घांशी कॉन्टॅक्ट केला याबद्दल. तर एकाने आम्हाला सांगितलेलं, की आमच्या काही वर्ष अगोदर तिथे एक फॅमिली राहायची. तर त्यामध्ये काही त्यांची जॉईंट फॅमिली होती. तर तिथल्या त्या सुनेने किंवा त्या सरांच्या वाईफने तिथे गळफास घेऊन आत्महत्या केलेली. बापरे! मे बी ती आत्मा तिथे सर्व्हाइव्ह करत असेल किंवा तिला काही मेसेज पोहोचवायचा असेल, त्यामुळे तसे आमच्या अगोदर पण तिथे किस्से घडून आलेले. तर हे सर्व ऐकून आम्ही फार अचंबित झालो आणि त्यानंतर आम्ही लगेच काही दिवसानंतर ते सोडून दिलं. तुमच्या त्या मैत्रिणींच्या व्यतिरिक्त अजून कोणाला काही दिसलं होतं किंवा काही जाणवलं होतं का तिकडं? एक मुलीला आढळलेलं माझ्यानंतर ॲक्च्युली ते. बट ते तिने शेअर नाही केलं आम्हाला इन डिटेल. मग काय घडलं होतं म्हणजे असं थोडक्यात सांगायचं झालं तर? ती ॲक्च्युली दुपारी होती. दुपारी तिचा मे बी ऑफ वगैरे असेल. त्या टाईमला ती रूमला एकटीच होती. तर ती वरच्या रूममध्ये होती आणि तिला खालून असं कोणीतरी चालल्यासारखं किंवा घरात कसं आपली आई वगैरे खाली असते किचनमध्ये काहीतरी काम करत आहे किंवा कोणीतरी अजून आहे. त्या टाईमला कसं आपल्याला जाणवतं, तसं तिला वाटत होतं आणि ती जेव्हा खाली तिला वाटलं आमच्यापैकी कोणीतरी आलं आहे, लवकर वगैरे आलं असेल. बट ती खाली जाऊन बघते तर तिथे कोणीच नव्हतं. तिला असं वाटलं असेल का आजूबाजूचा आवाज असेल वगैरे. तर त्याच्यामुळे तिने ते काही शेअर नव्हतं केलं आमच्याशी. बट हे जेव्हा आम्ही शेजारच्यांशी कॉन्टॅक्ट वगैरे केला, त्यानंतर जेव्हा त्यांनी हे सांगितलं आम्हाला, मग तेव्हा तिने आमच्याशी पण शेअर केलं ते, की मला पण असं जाणवलेलं. बरं. ह्याच्या व्यतिरिक्तही तुमच्यासोबत एक अनुभव घडला होता आणि तो काय होता? ॲक्च्युली हा जो नेक्स्ट इन्सिडन्स आहे, हा 2022 सालचा आहे. ज्यावेळेस माझी एक कझिन सिस्टर जी आहे, ती काही जॉब कारणास्तव एका ठिकाणी राहायला होते. यवतमाळ जिल्हा म्हणू शकतो आपण त्याला. तिथे ती राहायला होती त्या टाईमला. ती आणि तिची एक फ्लॅटमेट होती. दोघी पण सेम प्रोफेशनमध्ये असल्यामुळे त्या दोघी सोबतच असायच्या आणि एक 1 BHK फ्लॅट त्यांचा होता त्या टाईमला. तर त्या एक जण हॉलमध्ये, जी माझ्या सिस्टरची फ्रेंड होती ती हॉलमध्ये आणि माझी सिस्टर बेडरूममध्ये असायची. तर एके दिवशी असं झालेलं, की काही कारणास्तव तिची जी फ्लॅटमेट आहे ती त्या रात्री येऊ शकली नाही. तर ती जवळपास 7 ते 8च्या दरम्यान ती एकटीच होती फ्लॅटला तिच्या आणि ती कुकिंग वगैरे तिचं नॉर्मल जे घरगुती कामं असतात ती करत होती. त्यानंतर ॲक्च्युली तिच्या फ्लॅटचं जर का वर्णन करायचं म्हटलं तर एक हॉल होता. त्याच्या लागूनच किचनच्या लेफ्ट साईडला वॉशरूम आणि पुढे बेडरूम असा तो स्ट्रक्चर होता. तर ती किचनमध्ये काम करत असताना तिच्या डाव्या बाजूला जे की वॉशरूम वगैरे होतं त्यावरती एक सज्जा किंवा आपण काय जागा वगैरे बुगी वगैरे म्हणू शकतो. लॉफ्ट टाइप. लॉफ्ट टाईप येस. तर तिथे तिला असं जाणवलं की काहीतरी शॅडो किंवा असं काळी पन्नी किंवा असं काळं-काळं काहीतरी तिला जाणवलं. असं बुजबुज काहीतरी. म्हणजे असं क्लिअर नव्हतं ते, बट तिला असं जाणवलं की काहीतरी असं असेल. तर तिने काही एवढं लक्ष दिलं नाही. ती परत तिच्या कामात गुंतली, मोबाईल वगैरे खेळत आणि त्या काळ्या ज्या आकृतीमधनं म्हणू शकतो, थोड्या वेळानंतर तिला असं जाणवलं की तिथनं काहीतरी आवाज येतोय. असा एक्झिस्ट करतोय तसा कसा आवाज येतो वगैरे नॉर्मल तसा तिला आवाज यायला लागला. म्हणजे व्हायब्रेट करतो फोन त्या टाइप. व्हायब्रेट म्हणू शकतो तशा काइंड ऑफ. तर तसा तिला आवाज यायला लागला. तरीसुद्धा ती एकटीच होती त्याच्यामुळे तिने काही एवढं लक्ष दिलं नाही आणि ती कंटिन्यू तिचं काम करत राहिली. त्यानंतर तिला तो आवाज असा वाढताना
जाणवला किंवा तिच्या जवळ येताना. आता एखादी वस्तू आहे ती दुरून थोडा वेगळा आवाज येईल आपल्याला. जशी ती जवळ येते आहे, तर तो आवाज वेगळा राहील. तर तिला तो आवाज असा जवळ येताना भास झाला. तर तिला असं वाटलं की काहीतरी असू शकतं बा. तरीसुद्धा तिने परत ते इग्नोर केलं आणि तिचे काम ती कंटिन्यू ठेवत राहिली. त्यानंतर तो आवाज थोडा जास्त वाढायला लागला. तर त्या टाईमला तिला थोडे सेन्सेसमध्ये आले किंवा तिला असं वाटलं काहीतरी चुकीचं होतंय. आपण इथनं निघायला पाहिजे आता. जास्त टाईम आपण नको घालवायला. हा विचार करत तिने हॉलकडे पळ काढला आणि ती बघते तर तिच्याकडनं दरवाजाच ओपन होईना हॉलचा. बाहेरून तिला असं वाटलं कोणतरी लावला आहे किंवा मे बी ती जास्त घाबरली होती त्याच्यामुळे तिला तो दरवाजा ओपन करता नाही आला. तिला मग परत ती जास्त घाबरली त्या प्रेशरमध्ये आणि मग तिने तिच्या बेडरूमकडे पळ काढला. तर बेडरूममध्ये जाताच तिने तिचा मोबाईल वगैरे घेतला अगोदर जवळ आणि एक तो जी आकृती होती म्हणजे ब्लॅकवाली जी तिला अगोदर वॉशरूमच्या वरती दिसत होती तीच तिला तिच्या बेडरूमच्या कबर्डच्या वर दिसायला लागली आता सेम. आणि आपल्याला माहीत असतं की आपल्या घरात कुठं काय ठेवलं आहे, पण तिच्या कबर्डवरती तसं काहीच नव्हतं. अगोदर पण नाही आणि आता पण नाही. एम्प्टी स्पेस. आणि ती बघते तर तिथे परत तिला तसंच काळं काळं काहीतरी मोठ्या आकृतीत दिसतंय कम्पेअर टू वॉशरूमवाल्या. तर ते अजून वाढत जात आहे. तिला मग अजून ती घाबरली कारण ती एकटीच होती. तर तिने घाबरता घाबरता फोन घेतला आणि तिचे जे काही फ्रेंड वगैरे होते त्यांना एकाला फ्रेंडला फोन केला ॲक्च्युअली. आणि फ्रेंडला फोन केल्यानंतर ती काही बोलत नाही आहे. आता जर का कोणी सुद्धा नॉर्मल माणसाने फोन लावला आपण हॅलो वगैरे काहीतरी बोलतो, काहीतरी रिस्पॉन्स देणार. काहीतरी रिस्पॉन्स देतो. बट तिने तसं काहीच दिलेलं नाही आणि ती एकदम शांत बसलेली. तर जे पुढचे व्यक्ती होते त्यांना काहीतरी ते ऑकवर्ड वाटलं. त्यांनी म्हटलं काहीतरी जाऊन बघायला पाहिजे. तर जे काही तिचे मित्रमैत्रिणी होते ती तिच्या फ्लॅटला पोहोचले आणि पोहोचता क्षणी त्यांना दिसतंय की हॉलचा दरवाजा उघडा, जे की तिच्या म्हणण्यानुसार बंद होता आणि तिला उघडता नव्हता येत. तर ते बघितलं त्यांनी आणि ते आतमध्ये गेले. बघतोय तर किचनचं जे काही तिचं सामान वगैरे होतं ते तसंच पडलेलं, गॅस सुरू. आणि बेडरूममध्ये जाऊन बघताय तर ती एका कोपऱ्यात अशी कुडकुडत घाबरत बसलेली दिसली, आढळली त्यांना. आणि ते विचारताय की तुला काय झालं, ती रिस्पॉन्स नाही देते तरीसुद्धा, कारण ती खूप घाबरलेल्या अवस्थेत त्या टाईमला होती. बोलतो नसेल. बोलता नव्हतं येत तिला. खूप घाबरलेली ती. त्यांनी विचारलं तिला की काय झालंय, तू आपण निघायचं का इथनं? ती तरीसुद्धा त्यांना रिस्पॉन्स नाही देत होते. तर कशी तरी करत त्या सर्वांनी तिला, दोघं जण होते ॲक्च्युली, तर त्यांनी बाहेर आणलं. किचनपर्यंत ती नॉर्मल जर का मी तुमचा हात पकडून नेलं तशी ती येईल, तशी ती आली. तिथनं पुढे हॉलच्या मधनं जर का जायचं म्हटलं ती अग्रीच होत नव्हती. एकदम ती त्या दोघांना पण अशी पकडून म्हणजे हातापायीवर ज्याला म्हणू शकतो आपण, ती तशी आलेली. एकदम घाण लँग्वेजमध्ये त्यांच्यासोबत बोलायला लागलेली की तुम्ही कशाला आले, मला नाही यायचं आहे तुमच्याबरोबर, शिवीगाळ करायला लागली. तर त्यांना हे जाणवलं की आता काहीतरी खरं नाही आहे, आपल्याला इथनं निघायला पाहिजे. ते दोघं फुल फोर्स लावत तिला की बा तू इथनं चल. तरीसुद्धा ती अग्री होत नाही आहे. तिला दरवाजापर्यंत यांनी कसं तरी आणलं. ते घर लॉक नाही केलं, काही नाही, म्हणे फक्त इथनं आपल्याला निघायचं आहे. ते गेलेत, तिला गाडीवरती बसवलं आणि नेमकं त्याच सिटीमध्ये माझे एक रिलेटिव्ह पण राहतात. त्या रिलेटिव्हच्याकडे मी त्या टाईमला होते लकीली. तर त्यांनी मला फोन केलेला. आता माझ्या बहिणीचे चांगले जवळपासचे मित्रमैत्रीण त्यांचं आणि माझा कॉन्टॅक्ट होता. तर त्यांनी मला लगेच फोन लावला की रेणू असं असं झालेलं आहे, आम्ही येतोय तुझ्याकडे, तू तिला सांभाळा आजची रात्र तरी, काय झालं कळत नाही आहे. तर म्हटलं हां ठीक आहे, हा ना काय झालं बघूया. आणि ज्या टाईमला ते तिघंजणं म्हणजे माझी जे सिस्टर होती आणि तिचे जे मित्रमैत्रिणी ते दोघंजणं ज्या टाईमला येत होते त्या टाईमला ती एकदम शांत, जे की ती अगोदर एकदम शिवीगाळ आणि जोरजोरात ओरडणं वगैरे करत होती. गाडीवर येताना ती एकदम शांत होती. ते विचारते की तुला काय झालंय नेमकं, आता तर आपण तिथं निघालो आहे ना, तर तू सांग काय झालंय का. ती काही रिस्पॉन्स द्यायला तयार नाही, काहीच नाही काहीच नाही. शेवटी तिला ते सर्व तिघंजणं आमच्या घरी पोहोचले, तिथे मी होते. तिथे आले आणि ज्या तिथल्या आजी होत्या तर त्यांनी तिला बसवलं वगैरे, म्हणे का अंगारा वगैरे देऊ, हिला काही बाहेरचं वगैरे असेल तर बघूया. तर अंगारा बघता क्षणी ती अशी तडफडायला लागली. तिला असं काहीतरी वेगळं वाटलं आणि ती तरीसुद्धा त्यांनी जबरदस्ती करून तिच्या डोक्याला आणि चेहऱ्याला वगैरे तिला अंगारा दिला. ती थोडी स्टेबल झाली त्या टाईमला. आम्हाला वाटलं की ठीक आहे बा, टळलं असेल जे काही आहे.
पण थोडा वेळ मग आता जेवायची वगैरे वेळ झाली, रात्री 10 वाजले होते जवळपास. तर म्हणे जेवण वगैरे करूया, पण तिचं परत तेच वागणं सुरू झालेलं. परत ती शिवीगाळ करायला लागली, परत ती जोरजोरात ओरडायला लागली. मग त्या आजींचं वगैरे म्हणणं झालं, की हे थोडं स्ट्राँगवालं वाटतं आहे. हे बहुतेक आपल्याला जावं लागेल मंदिरात नाहीतर कुठेतरी. आणि जवळच एक होता आणि त्यांचा त्या गोष्टीवरती थोडा फेथ होता. तर त्यांनी त्या टाईमला मी नव्हते गेले त्यांच्याबरोबर. पण जे माझे रिलेटिव्हचे घरचे आणि माझी ताई असे मिळून गेले. तिथे पण ती गेटवरती गेल्यानंतर परत तिने तिचं रौद्र रूप धारण केल्यासारखं परत ती आतमध्ये जायला डिनाय करत होती. परत तरीसुद्धा ते तिथले जे काय म्हणू शकतो आपण त्यांना पंडित लोकं ते वगैरे होते तिथे. त्यांनी पकडलं तिला आणि आणलं आतमध्ये. तेव्हा पण तिने थोडं असं डिनाय केलं टाईप किंवा असं खूप जोरजोरात ओरडायला वगैरे लागली. बट त्यांनी त्यांचं जे काही मंत्र वगैरे असतं ते नीट करून तिला त्या रात्रीपर्यंत तिला स्टेबल करवलं. आणि मग त्यानंतर ते सर्व घरी आले. तर तेव्हा परत त्या रात्री तरी तिने परत तसं नाही केलेलं. बरं. मग त्याच्यानंतर परत कधी त्रास झाला का तिला? परत तिथनं आल्यानंतर पण रात्री वगैरे ती थोडी असं पूर्णपणे नव्हती नीट झालेली. बट ती रात्रभर कशी तरी झोपली होती. आम्ही सोबतच होतो तिच्या. तर ती त्या रात्रीनंतर परत तरी तिला काही असं जाणवलेलं नाही. ज्यावेळेस ती बडबड करायची त्यावेळेस शब्द काय असायचे, काय लक्षात आहे तुमच्या? शब्द म्हणजे शिवीगाळच म्हणू शकतो आपण. एकदम घाण लँग्वेजमध्ये जे की आमच्या घरात आमच्या फॅमिलीमध्ये कोणीही बोलत नाही. त्याच्या आधी कधी बोलली होती का तसं ती? नाही, कधीच नाही. बरं. येस. त्याच्यानंतर परत काय त्रास वगैरे तिला? परत त्रास तर नाही झालेला तिला काही. त्यानंतर परत तिला एक दोनदा मंदिरात वगैरे तिला नेलेलं. त्यानंतर ते काही मंत्र वगैरे किंवा रुद्राक्ष वगैरे तिला दिलेला. तर त्यानंतर परत तिला त्रास नाही झाला तो. आता मंदिरात वगैरे जाते का ती? हो, आता सर्व नॉर्मल आहे. आता काय प्रॉब्लेम? आता काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही म्हणालात की ते घरामध्ये त्यांना प्रॉब्लेम झाला होता. तर ते घरामध्ये काय प्रॉब्लेम होता का बाहेर प्रॉब्लेम होता काय? ॲक्च्युली झालं असं की हा सर्व जो इन्सिडन्स मी सांगितलेला यानंतर माझ्या घरच्यांना पण थोडंसं हे वेगळं वाटलं आणि त्यांनी चौकशी केली याबद्दल. तर असं कळालं की ज्या रात्री हे सर्व काही घडलेलं, त्या रात्री एकतर अमावस्या होती आणि जिथे तिची बेडरूम होती त्याच्या एक्झॅक्ट मागे एक विहीर होती. आणि त्या विहिरीमध्ये एका स्त्रीने काही वर्षांअगोदर म्हणू शकतो, एक्झॅक्टली नाही माहिती मला, बट काही वर्षांअगोदर तिथे एक सुसाईड केस तिथे आढळून आलेली. आणि सेम त्या रात्री जे काही हे झाले ना, तर त्या दुसऱ्या दिवशी जे बघायला गेलेत माझ्या घरचे वगैरे, तर तिथे त्या विहिरीवरती निंबू जे काही ते करणी वगैरे वालं पॅटर्न जे असतो ते तिथे त्यांना ते सामान सापडलेलं आहे ॲक्च्युली. अच्छा. येस. तर परत तरी माझ्या बहिणीने किंवा ती जे काही रूममेट होती, तर त्यांनी ते सोडून दिलेला फ्लॅट आणि तिथनं परत कोणी गेलेलं नाही आमच्या इथला. एक्झॅक्टली कळलं का कोण होती ती बाई, कुठून काय कसं काय झालं? तेवढं नाही कळालेलं आणि माझ्या घरच्यांनी पण जास्त यामध्ये नको पडायला म्हणून त्यांनी म्हटलं की इथेच थांबूया. तू परत तिथे राहू नको किंवा तुझे अजून काही फ्रेंड वगैरे असतील त्यांना पण तू सजेस्ट कर की तुम्ही तिथे नका जाऊ. जेणेकरून हे टाळायला हवं. बरं. तर हे होते सगळे तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते रेणुका मॅमचे अनुभव. आणि अनुभव कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्याच्यातनं तुम्हाला काय शिकायला भेटलं तेही कमेंट करून सांगा. तर चला आता आज इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.